नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणजेच MPW बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ही एक खूप महत्त्वाची पोस्ट आहे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये। बेसिकली जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर बेसिकली या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये ओके प्रामुख्याने तुम्ही बघा ग्रामीण आरोग्य व्यवस्था आहे जी की जिल्हा परिषदच्या अंतर्गत आपल्या ज्या भरती होत असतात, ठीक आहे, म्हणजे PHC जे आहे तुमचं, ठीक आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे PHC, ह्या PHCच्या अंतर्गत तुमचे उपकेंद्र असतात, ठीक आहे। आता बघा ह्या उपकेंद्रामध्ये एक महत्त्वाची पोस्ट आहे MPW। खूप सारे पद दरवर्षी आरोग्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या भरले जातात। ह्या वर्षी सुद्धा मोठी भरती त्याची येणार आहे, त्याच्यासाठी स्पेशल बॅच आपण ऑनलाईन चालू करत आहोत। तर या उपकेंद्रामध्ये हे MPW ही पोस्ट असते, ठीक आहे, जी की महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाअंतर्गत भरले जाते। बाकीची जे पद आहेत ते जिल्हा परिषद अंतर्गत भरल्या जातात, पण हे महत्त्वाचं पद आहे MPW जे की महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाअंतर्गत भरण्यात येतं, ठीक आहे। तर याच्यासाठीची स्पेशल बॅच आपण चालू करत आहोत, ठीक आहे। तर बघा ह्या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ, ऑल सब्जेक्ट्स, ज्याच्यामध्ये तुमचे टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल असो दोन्ही पण। लक्षात घ्या, तुम्हाला आत्ता बॅच जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्टली सगळा सिलेबस नॉन टेक्निकलचा लगेच भेटणार आहे, जो की रेकॉर्डेडमध्ये संपूर्ण उपलब्ध करून दिला आहे सिलेबसनुसार। आणि लाईव्ह पण आपण 15 एप्रिल पासून त्याच्यामध्ये लाईव्ह बॅच चालू करत आहोत, ठीक आहे। लाईव्ह तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी ही क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, नितेश सर ॲप, जी की डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देत आहे, ठीक आहे। हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। हे ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला पॅरामेडिकल सेक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्स दिसेल MPW बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी। आणि काय अडचण जर वाटली तर हा नंबर आहे 24/7, तुम्ही याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे। तर लक्षात घ्या, ह्या संपूर्ण बॅच विषयी तुम्हाला माहिती देण्यासाठी, ठीक आहे, अभय सर आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत। सर या ओके, अभय सर आलेले आहेत। तर अभय सर टेक्निकलमध्ये बरेचसे पॉईंट आपले ते कव्हर करणार आहेत, ठीक आहे, टेक्निकलचे नॉन टेक्निकलचे असतील। ही बॅच आम्ही सोबत कंडक्ट करणार आहोत। तर लक्षात घ्या, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी महत्त्वाची पद आहे। तर ह्याच्यासाठी काय काय क्वालिफिकेशन आहे, नेमकं वयाची मर्यादा काय आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा सिलेबस काय आहे, हे सगळी माहिती तुम्हाला आता अभय सर इथून पुढे व्हिडिओमध्ये देतील। लक्षात घ्या, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे। खूप महत्त्वाची पोस्ट आहे, आरोग्य विभागाअंतर्गत भरपूर पदे ह्याच्यामध्ये दरवर्षी येतात, ठीक आहे, त्याच्यामुळं मिस करू नका, ठीक आहे। आणि तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा भरपूर अशी मदत ह्या प्रिपरेशनसाठी होणार आहे, ठीक आहे। तर आता इथून पुढे अभय सर तुम्हाला ह्या पदाविषयी संपूर्ण माहिती देतील। सर प्लीज। धन्यवाद सर। नमस्कार, माझं नाव अभय वराडे। मी तुम्हाला ही जी एक्झाम आहे MPW म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे। आता कोणती पण एक्झाम द्यायची त्याच्यासाठी आपल्याला काय काय महत्त्वाचं असतंय, एलिजिबिलिटी काय, क्वालिफिकेशन काय लागतंय आणि सिलेबस, सगळ्यात महत्त्वाचं सिलेबस। तर आधी आपण बघू मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणजेच MPW मेन, याच्यासाठी काय एलिजिबिलिटी काय, कोण हे एक्झाम देऊ शकते, एज लिमिट काय आहे त्याची। तर मिनिमम एज कोणत्या पण गव्हर्नमेंट एक्झामसाठी 18 वर्ष असते, मग ओपन असो, OBC असो, SC ST कॅटेगरी डझंट मॅटर। त्याच्यानंतर मॅक्झिमम एज बघायची आहे, ओपन साठी 40 इयर्स आहे, OBC साठी किंवा EWS साठी ती 45, रेस्ट स्पोर्ट्स पर्सन साठी 45, त्याच्यानंतर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी 57 ठेवलेली आहे। त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा दिव्यांग यांच्यासाठी 47 आहे। त्याच्यानंतर माजी सैनिक त्यांच्यासाठी 3 वर्ष अधिक पाहिजे। त्याच्यानंतर दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी किती आहे, 47 वर्ष आहे। हे झालं एज लिमिट कशासाठी, MPW या पोस्टसाठी। त्याच्यानंतर आता बघू आपण क्वालिफिकेशन काय काय लागते कशासाठी। तर आपल्या एक्झामसाठी कोण कोण क्वालिफाय आहे याच्यासाठी 12th सायन्स
कंपल्सरी पाहिजे, 12th सायन्स कंपल्सरी पाहिजे. त्याच्यासोबत आपल्याला सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स पाहिजे, जे की शासन मान्य असेल. शॅल हॅव सक्सेसफुली सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूव्ड बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री किंवा हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री यांच्याकडून मान्यता प्राप्त असणारा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स किंवा तेच सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अजून कोणाशी अप्रूव्ह झालेला पाहिजे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. या दोन पैकी कोणापासून एका जर असेल सॅनिटरी इन्स्पेक्टर मान्यता प्राप्त तुमच्याकडे, तर तुम्ही एलिजिबल आहात किंवा तुम्ही हे क्वालिफाय आहात एक्झामला बसायसाठी. हे काय झालं, एज्युकेशनल क्वालिफिकेशन झालं. आता पुढचं सिलेबस बघू. सिलेबस याच्यात 4 काय आहेत, मेन आहेत. इंग्लिश 4 सेक्शन असतात, इंग्लिश, त्याच्यानंतर मराठी, जनरल नॉलेज, लॉजिकल ॲबिलिटी. हे 4ही मिळून तुम्हाला 120 मार्क असतात, म्हणजेच प्रत्येकाचे 15 क्वेश्चन. आता स्टार्टिंग याच्यानुसारच आपण बघू. इंग्लिशला किती आहेत, 15 क्वेश्चन. किती मार्कासाठी, 30 मार्कासाठी. म्हणजे एक क्वेश्चन हे 2 मार्काला आहे. निगेटिव्ह सिस्टीम नाहीये याच्यात, ते आपल्याला जास्त त्याचं काय फायदा आहे की निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. इंग्लिशमध्ये सगळ्यात महत्वाचं ग्रामरमध्ये सिनॉनिम्स, अँटोनिम्स, त्याच्यानंतर स्पेलिंग, पंक्च्युएशन आणि टेन्स. सिनॉनिम्स अँटोनिम्स म्हणजे आपले समानार्थी, विरुद्धार्थी, त्याच्यानंतर स्पेलिंग कोणत्या काय, याच्यात पण एकदम इझी असतात. असं नाही की खूप अवघड पेपर येतो म्हणून, एकदम इझी पेपर येते. वोकॅब्युलरी म्हणजे शब्दार्थ आपल्याला माहित पाहिजेत, कोणते काय आहेत, कशाचं काय म्हणणं आहे. यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे वाक्यप्रचार आणि त्यांच्या म्हणी, ज्या काय असतात म्हणी आणि त्यांचा अर्थ, अँड देअर मिनिंग, एक्सप्रेशन्स. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स. एक असा सेंटेन्स दिला जाईल तुम्हाला, त्याच्यानंतर मधात काही फिल इन द ब्लँक्स असतात. जसं की एक्झाम्पल साठी अँड किंवा द, हे काय करा, मधात फिल इन द ब्लँक्स मध्ये योग्य जागेवर अँड द यूज करा. त्याच्यानंतर सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर. सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये काय सेंटेन्स देते, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतर दुसरं मराठी, हे पण इंग्लिश सारखंच. किती, 15 क्वेश्चन्स असतील. मार्क किती, 30 मार्क्स. मागचे 30 आणि हे 30, 60 मार्कापर्यंत 15 क्वेश्चन. याच्यात मराठी व्याकरण मध्ये काय काय, आता वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द. जसं इंग्लिशमध्ये सिनॉनिम्स, अँटोनिम्स वगैरे होते, तसेच इथं पण समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत मराठीतले. त्याच्यानंतर भाषा सौंदर्य, उपमा, अलंकार, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात कसा उपयोग करता येते याच्याबद्दल, सर्वसामान्य शब्द संग्रह इत्यादी. हे कशाच आहे, मराठीमध्ये. त्याच्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, याच्यावर एक तरी क्वेश्चन नेहमी असतो. कशा, प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक. त्याच्यानंतर जोड्या लावा, या जोड्या लावा याच्यावर पण क्वेश्चन्स विचारले जातात. याच्यानंतर जनरल नॉलेज, इथं 15 क्वेश्चन्स, यांचे पण 30 मार्कासाठी. याच्यात करंट अफेअर्स माहित पाहिजे, इंडिया अँड महाराष्ट्र. आता जसं की महाराष्ट्र शासनाची एक्झाम आहे, तर आपल्याला जास्त करंट अफेअर्स वरचा भर कोणावर द्यायचा असते, महाराष्ट्रावर. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर जास्त भर द्यायचा आहे करंट अफेअर्स मध्ये. इंडियन हिस्ट्री, सिविक्स, त्याच्यानंतर भारतीय इतिहास, भारताचा भूगोल हे माहित पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन बद्दल माहिती पाहिजे. जनरल सायन्स, एमपीडब्ल्यू म्हणून तुम्हाला जर काम करायचं आहे, आता जसं तुमचं एमपीडब्ल्यू म्हणून सिलेक्शन होईल, जनरल सायन्स आणि टेक्निकल सब्जेक्ट हे 2 सब्जेक्ट तुम्हाला फार महत्वाचे पडणार आहेत. कारण की याचा जास्त आपल्याला उपयोग कुठं होतोय, टेक्निकल सब्जेक्ट जेव्हा आपण शिकतो त्याच्यात जनरल सायन्सचा जास्त उपयोग होतो. स्पोर्ट्स आणि कल्चर. त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणजेच आरटीआय 2005 अँड एमपीएससी ऍक्ट 2015, या 2 ऍक्ट दिल्यात. आता या 2 ऍक्ट पूर्ण सिलेबस मध्ये दिल्यात, म्हणजे नक्कीच या महत्वाच्या असतात. त्याच्यामुळे आपल्याला याला स्किप अजिबात करायचं नाही. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी बेस रिलेटेड बेसिक नॉलेज, जसं आता आपल्याला माहिती आहे एआय जितक्या वाढते वेगानं, त्याच्याबद्दल एखादा प्रश्न विचारू शकतात. कारण की त्यांना काय चेक करायचं तुमचं, की तुमचं नॉलेज किती आहे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी बद्दल, तुम्ही अप टू डेट आहात का नाही तुमच्या नॉलेजला घेऊन. त्याच्यामुळं हे एक
पॉइंट ऍड केलेला आहे, कोणता? इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज. याच्यानंतर लॉजिकल ॲबिलिटी, जे आतापर्यंत आपण सोडवत आलेलो असतो कोणत्या पण एक्झाम मध्ये. ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अरिथमॅटिक नॉलेज, याच्यात प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असे वेगवेगळे काय येतात क्वेश्चन्स विचारतात त्याच्यात अरिथमॅटिक नॉलेजमध्ये. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये म्हणजेच मॅथ, न्यूमरिक, अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिस्टिक हे आपण 10वी पर्यंत शिकलेलो आहेत. पेपरचा एकदम बेसिक लेवलचा पेपर असते, 12th लेवल पर्यंतच विचारलेले असतात. असं नाही खूप हाय लेवलचे क्वेश्चन्स वगैरे असते त्याच्यात. एकदम इझी टू मॉडरेट लेवलचा क्वेश्चन पेपर असतो. त्याच्यानंतर पुन्हा लॉजिकल ॲबिलिटीमध्ये पण जनरल सायन्स आलंय. जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स. याच्यापैकी बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स ॲज अ MPW तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, कारण की तुम्हाला पुढं त्याच्यातच कार्य करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा इथं हे लॉजिकल ॲबिलिटी हे पण 15 क्वेश्चन्स असतात. किती? 30 मार्कासाठी. म्हणजे याचे किती झाले आपले? 4 सेक्शनचे 120 मार्क. आता राहिलेत, पूर्ण पेपर असतो 200 मार्काचा, राहिले किती? 80. तर 80 मार्क हे फक्त तुमच्या टेक्निकल सिलेबसवर किंवा सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजवर असते. आणि सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजमध्ये 4 पॉईंट आहेत, जास्त काही अवघड नाही आहेत, एकदम सोपे आहेत. तसं क्लासमध्ये आपण यांचं पूर्ण प्रिपरेशन करून घेणार आहोत, त्याच्यामुळे बिंदास्त राहा. जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीजेस, वेक्टर बॉर्न किंवा वॉटर बॉर्न डिसीजेस, म्हणजे जसं की मलेरिया. आता ते विचारतात मलेरिया कोणापासून होतंय, आपल्याला तिथे विचारतात प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम हे व्हायरस असते. त्याच्यानंतर काय विचारतील की मलेरिया कोणामुळे होत असते, म्हणजे कोणता काय मॉस्किटो यूज होतं त्याच्यात, किंवा वेक्टर कोण म्हणून वेक्टरचं काम करते. तर वेक्टर कोण असते मलेरिया डिसीजसाठी? फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो. असे एकदम सिंपल यूज होते. वॉटर बॉर्न डिसीजेस सांगते कोणता डिसीज, खालीलपैकी कोणता डिसीज आहे वॉटर बॉर्न डिसीजेस, म्हणजेच काय, जे पाण्याने होणारा डिसीज असते, दूषित पाणी पिल्यामुळे होणारा डिसीज म्हणजे वॉटर बॉर्न डिसीज. त्याच्यानंतर आता हे डिसीज झाले, त्यांचं मग काय ट्रीटमेंट पण महत्वाची आहे. आता हे तुम्हाला याच्यासाठी महत्वाचं आहे, इथं शिकायचं म्हणून शिकू नका, कारण की तुम्हाला जेव्हा तुम्ही MPW म्हणून काम करताल तेव्हा तुम्हाला याचा फार फायदा होतो. आता मलेरियामध्ये जर समजा तुम्हाला मलेरियाबद्दल तुम्ही शिकले, कसं ऍक्ट होत आहे ते शिकले, त्याचे सिम्पटम्स माहिती आहेत तुम्हाला. मलेरियामध्ये सगळ्यात आधी काय येते, जास्त ताप येते. त्याच्यानंतर त्याच्यात काय होतंय, प्लेटलेट काउंट कमी होते. नंतर तुम्ही जेव्हा फील्डवर काम करत असताल, तुम्ही एखादा पेशंट बघितला तसा, तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला आत्ता जे शिकाल त्याच्यातून तुम्ही सांगू शकतात की त्याला काय मलेरियाचे लक्षणं आहेत, किंवा डेंग्यूचे लक्षणं जास्त आहेत. डेंग्यूमध्ये पण हाय फिवर असते. वॉटर बॉर्न डिसीजेस, कोलेरा याच्याबद्दल, किंवा अजून दुसरे वॉटर बॉर्न डिसीजेस, हे सगळं आपल्याला कुठं पाहायचं, बॅच मध्ये पाहायचंय. प्रिव्हेन्शन, आता हे जे डिसीजेस आहेत हे होऊ न होण्यासाठी काय प्रिव्हेन्शन असते. आणि ट्रीटमेंट म्हणजे काय, डिसीजेस झाल्यानंतर त्यांची काय ट्रीटमेंट आपण देतो ते ट्रीटमेंट असते. प्रिव्हेन्शन म्हणजे हे डिसीज होऊच नाही म्हणून काय करायचं. आता वॉटर बॉर्न डिसीजेस जसं की पावसाळ्यात जास्त होतात, कशामुळं, दूषित पाण्यामुळं. तर आपण काय करतो, पाणी जे साचलेले ते पाणी काढून टाकतो किंवा फेकून देतो, ते काय झालं, ते झाली प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आणि गोळ्या बिळ्या खाणं ते काय झाली ट्रीटमेंट. प्रिकॉशन, तेच म्हणजे प्रिव्हेन्शन मध्ये प्रिकॉशन काय घेताल, कंट्रोल अबाउट डिसीजेस किंवा वेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीजेस. सगळ्यात महत्वाचा पॉईंट याच्यात कोणते, वेक्टर बॉर्न आणि वॉटर बॉर्न डिसीजेस यांच्याबद्दल आपल्याला सगळं करायचं. काय काय करायचे, कसे होतात ते करायचे, त्याच्यानंतर त्यांची ट्रीटमेंट काय ते बघायचे, त्याच्यानंतर त्यांना प्रिव्हेन्शन कसं करायचे त्याच्याबद्दल माहिती बघायची, त्याच्यानंतर सर्व्हिलन्स ॲबिलिटी, त्यांचं मॉनिटरिंग, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ ऑल वेक्टर अँड वॉटर बॉर्न डिसीजेस. म्हणजे याच्यात आपल्याला सगळ्यात जास्त भर हे कशावर द्यायचा आहे, वेक्टर आणि वॉटर बॉर्न डिसीजेस कोणते आहेत, काय होते त्यांच्यात, हे आपल्याला पूर्ण बघायचे. तर याच्यातला तुम्हाला 90% सिलेबस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लगेच भेटून जाईल. पण हे जे टेक्निकल सिलेबस आहे ते मी आणि नितेश सर सोबत मिळून तुम्हाला शिकू. पेपर एकदम इझी असते, असं नाही की पेपर खूप अवघड आहे, टफ आहे, काढण्यासाठी योग्य नाही म्हणून, किंवा आमच्याच्यानं होणार नाही असं अजिबात समजू नका.
एकदम सोपा क्वेश्चन आहे. सोपे क्वेश्चन्स पण येतात. 80 मार्कासाठी 40 क्वेश्चन्स असतात. म्हणजे आधीचे किती 40, आधीचे टोटल क्वेश्चन होते 120 मार्क सॉरी, आणि त्याच्यानंतर याचे 80 मार्क, असे टोटल मिळून 200 मार्काची आपली एक्झाम असती. आणि ही तुम्हाला एकदम सोप्या यांनी क्रॅक करू शकता, जास्त अवघड नाहीये. सरांनी सगळं डिटेल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता हा जो सिलेबस, हा जो पार्ट आहे, जी जुनी जाहिरात आली होती आरोग्य विभागाची, जी जुनी ॲडव्हर्टाइजमेंट होती, त्यानुसार आपण काय केलेले हे सगळ्या गोष्टी इथं बघितल्यात. आता आपल्याला अभ्यास करताना लगेच काय ती जाहिरात बदलणार नाही किंवा लगेच ते काय सिलेबस बदलत नसतो. आत्ता आलेला 2023चा सिलेबस येतो, त्याच्यामुळे अभ्यास करताना याच्यावरती पूर्ण भर द्यायचा आहे. ठीक आहे. आणि ह्याच सिलेबसनुसार आपल्याला स्टडी करायचं आहे. जेव्हा तुम्ही बॅच जॉईन कराल, लक्षात घ्या, तर बॅच जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला 90% पार्ट रेकॉर्डमध्ये लगेच उपलब्ध करून देणार आहोत. आणि बाकी 15 एप्रिलपासून बॅच आपली लाईव्ह चालू होणार आहे. त्याच्यात तुम्हाला डेमो व्हिडिओ वगैरे सगळे अवेलेबल असणार आहे, ते तुम्ही बघू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलमध्ये मल्टीपर्पज हेल्थ वर्करचे प्रिव्हियस क्वेश्चन पण आपण चालू करणार आहोत उद्यापासून. त्याच्यात तुम्हाला रोज प्रिव्हियस क्वेश्चन मिळते, त्याच्यावरून तुम्हाला एक लॉजिक लावता येईल की मल्टीपर्पज MPWला कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, ते सुद्धा त्याच्यावरून तुम्हाला कळणार आहे. तर तुम्ही काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं मी जसं तुम्हाला सांगितलं, नितेश सर हे ॲप तुम्हाला काय करायचे, प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये जाऊन नितेश सर ॲप डाउनलोड करायचं. ठीक आहे. आणि त्या डाउनलोड केल्याच्या नंतर तिथं पॅरामेडिकल असा सेक्शन असेल. ठीक आहे, तर ते तुम्ही तिथं जाऊ शकता आणि बॅच परचेस करू शकता. आणि हा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा. शक्यतो सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. भेटूया पुन्हा.